सांगलीत गुइलेन-बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झालेला आहे. 3 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि या 3ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे शहरात वेगानं पसरत असलेल्या गुइलेन-बॅरी सिंड्रोमने आता शिरकाव केलेला आहे. सांगली येथील चिंतामणी नगर, मर्दवाडी, गुडमुडशिंगे येथे 3 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि या 3ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून शहरात सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. गुइलेन-बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतं आणि त्यामुळे शरीरात अचानक तीव्र बधिरपणा, मुंग्या येणं, स्नायू कमकुवत होणं, अचानक हातापायातली ताकद नष्ट होणं यासारखी लक्षणे दिसू लागतात आणि ही लक्षणे अर्धांगवायू किंवा पक्षाघातापर्यंत पोहोचू शकतात. मी डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक सांगली. आज आपण गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये एक गुइलेन-बॅरी सिंड्रोम, आपण त्याला GBS म्हणतो, त्याची वाढती रुग्णसंख्या जर आपण बघितली आणि महाराष्ट्र शासनानं त्याबाबतीत केलेली कार्यवाही, या बाबतीत मी आपणाशी बोलू इच्छितो. सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये आता आपल्याकडं गव्हर्मेंट हॉस्पिटलला GB सिंड्रोमचा कुठलाही रुग्ण ॲडमिट नाही, परंतु काही खाजगी दवाखाने आहेत, मल्टीस्पेशालिटी दवाखाने आहेत. यामध्ये आपल्या आता सध्या 6 संशयित GB सिंड्रोमचे रुग्ण सांगली शहरामध्ये सध्या ॲडमिट आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 रुग्णांची त्यांच्या क्लिनिकल, त्यांना जे सिम्पटम्स दिसतात किंवा त्यांची लक्षणं आहेत त्याच्यावरून आपण त्यांचं निदान GB सिंड्रोम असं केलेलं आहे. आणि बाकी अजून 2 आहेत, त्यांच्याबाबत अजून खात्रीशीर आपल्याला GB सिंड्रोमची माहिती मिळालेली नाही. आपण सध्या तरी निदान जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला माहिती येते, ते आपण पाहिलं तर ते रुग्णास दिसणाऱ्या लक्षणावरून, त्यांचे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत त्याच्यावरून आपण हे निदान केलेलं आहे. आणि असे आता आपण 6 संशयित आपण म्हणू शकतो असे रुग्ण सांगली जिल्ह्यामध्ये सध्या ॲडमिट आहेत. आपण जर पूर्ण विचार केला तर यातले ग्रामीण भागातून 2 आहेत, शहरी भागातून 2 आहेत, महानगरपालिका क्षेत्रातील 1 आहे आणि शेजारच्या जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातला 1 रुग्ण आहे. असे 6 रुग्ण आपल्याकडं ऑफिशियली नोट झालेले आहेत. आणि हे सगळे पेशंट सध्या चांगले आहेत. त्यापैकी एकाला ICUमध्ये व्हेंटिलेटरवर आहे, पण स्टेबल आहे. बाकीचे 5 पेशंट वॉर्डमध्ये, ICUमध्ये जरी ॲडमिट असले तर हे सगळे पेशंट सध्या स्टेबल आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.